नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात विशालदादा पाटील यांचा विजय अभूतपूर्व आहे आणि या विजयाने सांगली जिल्ह्यातील काही गावात कहीं खुशी कहीं गम असे वातावरण आहे. मिरज मतदारसंघातील बेडगमधून विशालदादा पाटील यांना चांगलीच लीड आहे आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बेडगमध्ये कार्यरत आहेत. काल एबीपी माझा न्यूजवर विशालदादांना उचलून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आज अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे सांगली जिल्हा काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष सुजित भाऊ लकडे व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते संभाजीराजे पाटील यांचा. मतमोजणीच्या ठिकाणी सुद्धा बेडगचे अनेक कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेडगचे कार्यकर्ते तसेच इतर गावातील कार्यकर्त्यांनी खासदार विशालदादा पाटील यांना खांद्यावर उचलून घेऊन बाहेर आणले व जल्लोष साजरा केला. या पाठीमागे कारणही तसेच आहे. मदन भाऊ गटाचे कट्टर समर्थक सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बेडगचे सुजित भाऊ लकडे मतदान प्रक्रिया ट्रेनिंग वेळी भाषणात म्हणाले होते की दादा, आज जाताना आपण उमेदवार असणार आहात, पण बाहेर येताना खासदार असणार आहात. सांगलीच्या खासदारांना मी खांद्यावरून बाहेर आणणार आहे. दादा खासदार होणारच इतका दृढ विश्वास या बोलण्यातून दिसून आला होता. विशालदादा यांचा विजय घोषित झाला आणि विशालदादांना मदनभाऊ गटाचे सुजित भाऊ लकडे, बेडगचे संभाजीराजे पाटील, सिद्धीवाडीचे अर्जुन खोत यांनी खांद्यावर उचलून घेतले. यावेळी बेडगचे ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत पाटील, माजी सरपंच बाळूअण्णा खरमाटे, चेअरमन परशुराम नागरगोजे, गुंडीवाडीचे डेप्युटी सरपंच श्रीमंत पांढरे, नरवाडचे श्रीनाथ देवकर, मल्लेवाडीचे सावंतकुमार दरुरे, मालगावचे कपिल कबाडे, विश्वजित काळे तसेच सर्व विशालदादा प्रेमी उपस्थित होते.